नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अंत्यविधी झाल्यानंतर अजित पवार यांचे बारामतीतील निवासस्थानी अजित पवार यांच्या कुटुंबातील वारसा चालवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी खासदार सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार की आणखी कुटुंबातील इतर दुसरं कोणाला संधी मिळणार, हे येणाऱ्या काळात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सोशल मीडियावर भावनिक शब्दात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. निशब्द माझं सर्वस्व, माझं छत्र हरपलं असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आशिष दामले यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अजित पवार यांच्या निधनाने दामले कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिंदेचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अजित पवारांना आदरांजली म्हणून नांदेडमधील धर्माबाद शहरात बंद पाळण्यात आलाय. या बंदला सर्व प्रमुख दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात आली होती. अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. मात्र दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मंत्री प्रकाश आंबेडकरांच्या पत्नींनी राधानगरीत प्रचाराचा शुभारंभ केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कृतीमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. अकोला महापालिकेत काँग्रेसकडून सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आमदार साजिद खान पठाण यांनी केलाय. आमच्याकडे बहुमतासाठी लागणारा 41चा जादुई आकडा असल्याचा दावा त्यांनी केलाय. महाविकास आघाडी म्हणजेच आमचा महापौर सत्तेवर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणारी निवडणूक आता 30 जानेवारीऐवजी 6 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय. रिलायन्स समूहाची 1800 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात कोयता, कुऱ्हाड आणि दगडाने हल्लेखोरांनी चहाच्या दुकानावर हल्ला केलाय. दुकानातील कामगारांना मारहाणही करण्यात आली आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. जळगावच्या चोपड्यात महिलेसह 2 मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. प्रथमदर्शनी कौटुंबिक वादातून या महिलेनं आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.